संभाजी नाईक साहेब यांच्या शुभेच्छे यांचं औक्षण करतायत चेतना वहिनी चेतना संजय पाटील यांच्या शुभ हस्ते औक्षण होत आहे माननीय पालकमंत्र्यांचं आमचे आणि आमचे प्रमुख माननीय सेवक संजय पाटील साहेब आणि त्या सर्व कुटुंबाची ओळख जी आहे ती करून देत आहे याचबरोबर जरा धरून ठेवा लागेल ना जरा एक मिनिट आप्पा पुढे आप्पा तुम्ही पुढे या चला आमच्या बाबांना विनंती करतोय जनार्दन पाटील यांना साहेब तिथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते बाबांना मी विनंती करतोय मिलिंदजी बाबांना जरा पुढे घ्या मिलिंदजी आजीवजी पुढे या प्लीज आमचे सर्व पोलीस अधिकारी सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांच्या समक्ष दीप प्रज्वलन होत आहे स्पीकरवाला प्लीज मान्य श्रीयुत जितेंद्र ठाकूरजी आपण पाहिलं असेल की आताच जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या वसईमध्ये मताधिक्यांनी निवडून आलेले आहेत असे सगळे नगरसेवक त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते आपण आणि पुष्प देऊन स्वागत होत आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सर्वांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे तिथे मान्यवर मंडळी मंचावर मोठी उपस्थित आहे त्यांचेही पुष्प देऊन स्वागत होत आहे त्यांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे शाल आणि पुष्प देऊन त्यानंतर येत आहे वेसर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष त्यांचेही स्वागत या ठिकाणी होत आहे याचबरोबर आमचे DOP विवाकर साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत होत आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जादूगांसाठी होऊन जाऊ दे आज प्रजासत्ताक दिन 77वा त्यानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आजचा आमच्या जीवनातला पाटील कुटुंबातला अतिशय आनंदाचा दिवस आहे की माझी मुलगी डॉक्टर जान्हवी पाटील याच्या क्लिनिकचं स्वतःच्या क्लिनिकचं उद्घाटन आज होत आहे आणि त्या प्रसंगी आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माझे गुरु आणि ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी मी उभा आहे आणि माझ्यामुळे माझं कुटुंब आणि माझ्यामुळे अनेक तिकडचे कार्यकर्ते हे त्यांच्या आशीर्वादाने आज ह्या परिसर पालघर परिसरामध्ये काम करत आहेत आणि आपले अतिशय चांगलं कुटुंब त्यांच्या आशीर्वादाने ह्या ठिकाणी सगळ्यांची चालत आहेत असे आमचे गुरु गणेश नाईक साहेब वनमंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री ठाणे जिल्हा पालघर जिल्हा असं एक व्यक्तिमत्व की ज्यांच्यामुळे खरं तर हे क्लिनिकचं उद्घाटन अतिशय त्यांच्या हस्ते झाले फार आनंदाची गोष्ट आहे कारण आज ज्या वयामध्ये ज्या पद्धतीने ते काम करतात मला वाटतं जी म्हणजे जी आपण आता टेक्नॉलॉजी माझ्या मुलीने इकडे IIT टेक्नॉलॉजी वगैरे आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपलं शरीर आणि आपलं मन मेंटेन केलेलं आहे असे अतिशय तरुण तलबदार नाईक साहेब त्यानंतर वसई विरारचे नाही तर सगळ्यांचेच आप्पा माननीय इंद्रजी ठाकूर हे या ठिकाणी वैष्णवीला आशीर्वाद देण्यासाठी जान्हवीला आशीर्वाद देण्यासाठी इकडे उपस्थित आहेत ह्या दोघांचे आशीर्वाद अतिशय महत्वाचे आहेत कारण माझ्या कुटुंबामध्ये जेव्हा माझं लग्न झालं आणि मी लग्नाच्याच दिवशी आदल्या दिवशी नाईक साहेब आले होते माझ्याकडे आणि माझी अशी पंचायत झाली
की नाईक साहेब येणार म्हणजे एवढी लोक येतील याची कल्पना नव्हती. आणि साहेब कुठेतरी ट्रान्सपोर्ट कंटेनरची मीटिंग पण त्यांनी तिकडे लावली होती. आणि विषय काय होता की आदल्या दिवशी बहिणीचं लग्न, दुसऱ्या दिवशी माझं लग्न, आणि रात्री कडाक्याची थंडी, आणि साहेब बोलले मी येतो जेवायला. आता माणसं जेवढी आली ते जेवण संपून गेलं आणि साहेबांना फक्त न जेवता निघून जावं लागलं. हा क्षण मला कधी आठवला ना की झोप उठते माझी, की ज्यांच्यामुळे आज मी उभा आहे आणि ज्यांच्यामुळे आज सगळं हे माझं कुटुंब उभं आहे, त्यांना मी माझ्या लग्नाच्या दिवशी जेवण देऊ शकलो नाही. पण आता बाहेरचं जेवण घेत नाही सर, त्याच्यामुळे थोडीशी पंचायत होते. परंतु तो प्रसंग मला नेहमी आठवतो. आप्पा म्हटलं की आप्पाचं एक वैशिष्ट्य आहे ते सगळ्यांना घेऊन चालणार. आज त्यांची बहीण म्हणजे ते चाऊ सांगतात तिला, नाना आणि ते चाऊ सांगतात प्रेमाने, अशी त्यांच्या बहिणीशी माझं लग्न झाल्यानंतर त्यांनी जावई नाही तर माझा मित्र किंवा धाकटा बंधू म्हणून त्या दोघांनी पण मला खूप साथ दिली. कधी पण काही अडचण असेल तर आप्पाकडे गेला की आप्पाला फोन केला, नानाला फोन केला तर लगेच ते आपल्याला मदत करायची किंवा सल्ला द्यायची. म्हणजे नाईक साहेबांबरोबर आप्पा, राजूनाना हे माझ्या जीवनातले खरे स्तंभ आहेत, ज्यांच्यामुळे आज मी इकडे उभा आहे आणि ताकदीने उभा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले राजूनाना जे प्रथम महापौर आहेतच, चांगले बिझनेसमॅन आहेत आणि अतिशय चांगलं त्यांचं कर्तृत्व आहे असे नाना. त्यानंतर गावित साहेब, सगळ्या पालघर जिल्ह्याचे लाडके गावित साहेब, खासदार, मंत्री, त्याच्यानंतर आता आमदार. परंतु गावित साहेबांनी समोर विरोधकच उभा केला नाही, जिकडे जातील तिकडे जिंकून येतात असे कार्य करणारे चांगले व्यक्तिमत्व म्हणजे गावित साहेब. त्याच्यानंतर आमच्या इकडचे डॉक्टर नंदकुमार वर्तक, ज्यांच्या वडिलांकडे मी लहान असताना, खरं म्हणजे हा डेअरी जी आहे कलेक्टर ऑफिस, त्या डेअरीमध्ये माझे वडील वेटरनरी डॉक्टर होते. त्याच्यामुळे तिकडे लहानपणी माझं तिकडे गेलं आणि यांचे वडील चांगले डॉक्टर होते या परिसरात. त्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट असायची आणि आज सुदैवाने ते आशीर्वाद द्यायला इकडे उभे आहेत. त्यांच्या इकडे शाळा आहे आणि तसेच नावाजलेले असे डॉक्टर आहेत ज्यांची आम्हाला नेहमी साथ मिळते. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी उपस्थित असलेले माझे वडील डॉक्टर जनार्दन पाटील, सगळ्यात आनंदी असतील तर कोण माहित आहे का? माझे वडील. कारण त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर बनू, पण अभ्यासात एकदम मी कमी होतो. अभ्यास हा विषयच नव्हता माझ्याकडे. अख्ख्या कुटुंबामध्ये न शिकलेलं म्हणजे 12वी फेल माणूस मी आहे, बाकी सगळे ग्रॅज्युएट झाले. माझ्या भावाची मुलं कोणी लंडनला आहे, अमेरिकेला आहे, पायलट झाले. तर असे सगळे शिकलेले असताना मी एकमेव होतो. कधी शिकण्याची मला आवडत निर्माण झाली नाही. परंतु ते स्वप्न आज त्यांना साकार होताना दिसते ते माझ्या मुलीच्या दृष्टीने. आज मुलगी डॉक्टर झाल्यानंतर जो त्यांचा आनंद आहे तो त्यांचा गगनात नमा होण्यासारखा आनंद आहे. कारण जेव्हा तिला वैष्णवी सांगतो तेव्हा वैष्णवी येते, परंतु जान्हवीचं जेव्हा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तिचं 12-13 डिप्लोमा केलेले आहे. आणि त्या माध्यमातून तिने जेव्हा डिस्पेन्सरी चालू केली महावीरचे आपल्या गुड्डू सेठा माझे मित्र आहेत त्यांच्या एका गाळ्यामध्ये, त्यावेळेला तिने पहिलं उद्घाटन केलं तर माझ्या वडिलांचं. ते म्हणत नाही माझे आजोबा आहेत ते डॉक्टर आहेत आणि त्यांचं स्वप्नही पुरं केलेलं आहे, त्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी पहिलं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्याच्यानंतर 1.5 वर्षानंतर ह्या क्लिनिकचं उद्घाटन होत आहे. त्यानंतर इकडे उपस्थित असलेले DO साहेब, निरंजन दिवाकरजी, त्याच्यानंतर तहसीलदार शेंडे साहेब, आणि ज्या कॉलेजमध्ये ती शिकली त्यांना ऍडमिशन दिले दामो पाटील साहेबांना. आज दामो पाटील साहेबांचं मी का अभिनंदन करेल तर ह्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी जी शाळा चालू केली, कॉलेज चालू केलेलं आहे, त्या कॉलेजच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाची चांगली संधी मिळाली आणि अनेक मुलं इकडची डॉक्टर झालेले आपल्या पाहते आहेत, त्याची मुलगी पण तिकडे शिकली. तर अशा अनेक मुलांना पुढे घेऊन जाण्याचं काम दामो पाटील साहेबांनी केलं. आमचे धुरंधर जिल्हा प्रमुख कुंदन सखेजी माझे मित्र आहेत, त्यांना फक्त मी काल फोन केला की माझ्या मुलीच्या क्लिनिकचं उद्घाटन करायचं आहे. अरे तुमची मुलगी पटकन आले. म्हणजे फोनवर बरेचसे लोक आले, कारण तुम्ही टाइम दिल्यानंतर 4-5 दिवसाचा अवधी होता. त्या पत्रिकावर छापल्या नाही, व्हॉट्सअपवर मी सगळ्यांना मेसेज दिले. आपल्या वैद्यकीय विभागाच्या माझी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या अशोक मोडे साहेब, अजय ठाकूर, महावीरजी, आमचे यादवराव, संजय यादवराव, आता ते
महोत्सवाच्या निमित्ताने माझी त्यांची भेट झाली आणि 3-4 वेळा आपली भेट झाली. परवा पेवा महोत्सवाला पण आपण गणनाला असे संजय आदराव साहेब आहेत, बाकी अजूब पाटील जे नगरसेवक विरारला निवडून आलेले आहेत, विरार वसईला, तसे सर्वच उपस्थित मंडळी. खास नाव घेईल ते माझ्या धर्मपत्नीचं, त्या जिच्यामुळे आज मी जे बाहेर काम करतो, पूर्ण कुटुंब तिने सांभाळलेलं आहे. घराची जबाबदारी तिने सांभाळली, मुलांची शिक्षणाची जबाबदारी तिने सांभाळली. त्यामुळे जान्हवीच्या शिक्षणामध्ये आणि या सगळ्या सक्सेस मध्ये तिचा मोठा वाटा आहे. अशी चेतना पाटील, चेतना संजय पाटील, माझा मुलगा विजेंद्र पाटील जो इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, ते आमचं कुटुंब. आणि ह्या कुटुंबाची माझी आई बसलेली आहे तिकडे, जोरात टाळ्या वाजवते, कमल जनार्दन पाटील. म्हणजे वडिलांपासून ते आम्हाला सगळ्यांना सांभाळलेली ती आहे. त्याच्यामुळे तिचं योगदान पण तेवढंच आहे. आणि सुदैवाने हा क्षण बघण्यासाठी दोघं पण व्यवस्थित आहेत. आज वडिलांचं वय माझं 88च्या वरती आहे, आईचं वय 86च्या वरती आहे, परंतु दोघं पण सुदृढ आहेत. तर असे आमचं एक कुटुंब. माझी सासू तिकडे बसलेली आहे, सुशीला ठाकूर, तिचं पण योगदान आहे, कारण तिला चारूला घडवणारी ती आहे आणि ती मला घडवणारी चारू आहे. त्याच्यामुळे तिचं योगदान विसरून चालणार नाही. तर असे सगळे आहेत. तिकडे पत्रकार बंधू माझे बसलेले आहेत, अनेक जण आहेत जे समाजसेवेमध्ये आहेत. तसंच सर्व बंधू भगिनी आणि जे माझ्या मुलीसाठी जान्हवीच्या क्लिनिकसाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व आप्तगण आणि पाहुणे. खरं तर सांगायचं झालं तर जान्हवीचं जे शिक्षण झालं त्याच्यानंतर तिची जी प्रगती झाली आणि तिने ज्या पद्धतीने सगळे कोर्सेस केले आणि जेव्हा तिने क्लिनिक चालू केलं त्या 1.5 वर्षामध्ये 300च्या वरती तिचे पेशंट झाले. त्याच्यामध्ये केसाचे, स्किनचे. आणि मग तिला हिंमत आली की आपण एखादं हॉस्पिटल टाकलं पाहिजे. त्याच्यानंतर एक दिवस माझ्याकडे आली, काय पप्पा तुम्ही सगळ्यांसाठी करता, माझ्यासाठी तुम्ही काय नाही करत. म्हटलं काय करायचं बघ. किती दिवस म्हणजे भाड्याच्या गाळ्यामध्ये हॉस्पिटल चालवणार, क्लिनिक चालवणार. मग मी एक दिवस आलो, इकडे बघत आलो आणि आपले अजय घंटावत म्हणून जे आहेत मालक नाविक जैन वगैरे, त्यांना विचारलं म्हणून मला इकडे आता क्लिनिक काढायचं. मग त्यांनी सांगितले गाळे दाखवले, म्हणजे 1-2 गाळ्यामध्ये काय होणार नाही, आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचं. मग त्या 2 एक गाळा घेतला, त्याच्यामागे मग एक फ्लॅट होता 2 बेडरूमचा, तो घेतला. माझे मित्र कुटू शेठ ज्याचे पार्टनर आहेत ते म्हणाले, अरे संजय भाई आगे चल के तुमको कम पडेगा तो एक और लेकर, म्हणून दुसरा गाळा घेतला. आणि आज ते सुंदर हॉस्पिटल त्या सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या सपोर्टनी बनलेलं आहे. आणि सुदैव माझं हे आहे की आज सगळे दिग्गज म्हणजे जे मोठे समाजसेवक नामशील लोक आहेत सगळे, त्यांचा आशीर्वाद माझ्या मुलीच्या क्लिनिकला मिळत आहे. नक्कीच ती त्यांचा जो आशीर्वाद आहे, त्यांचे जे आम्हाला शुभ आशीर्वाद आहेत, त्या हिशोबाने व्यवस्थित काम करेल आणि त्याच्यामध्ये चांगली प्रगती करेल. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. त्यांनी आज वेळात वेळ काढून तिला आशीर्वाद देण्यासाठी सगळे आलेले आहेत, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेलकम करते. माझ्या क्लिनिकमध्ये तुम्हाला होमिओपॅथी क्लिनिक आहे. त्याच्यामध्ये त्वचा, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, स्किन हेअरच्या बद्दल, त्याच्यानंतर आपले जे ॲक्यूट आणि क्रोनिक म्हणजे त्याच्याने मोठे जे लांब मोठे जे काय घ्या बोलते. ठीक आहे. तुला थोडंसं सांगायचं होतं की त्याच्यामध्ये हे जे क्लिनिक आहे ते प्युअर होमिओपॅथिकचं आहे. मंचावरील डॉक्टर, सर्व सन्मान्य आणि समोर बसले सर्व बंधू भगिनींनो, संजूबाई आणि जान्हवी या दोघांनाही शुभेच्छा. संजूबाईंनी शून्यातनं बरंच काही निर्माण केलं आणि जान्हवी त्याच्यावर नक्की कळस चढवेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र. सर्व सन्मान्य व्यासपीठ, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नाईक साहेब, त्याचप्रमाणे नितीन बाप्पा, राजू पाटील, त्याचप्रमाणे वर्धक साहेब, त्याचप्रमाणे संजयचे वडील आई वडील, त्याचप्रमाणे संजय पाटील आणि त्यांचे मिसेस आणि जान्हवी, त्यांच्यामुळे हा आपण कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहोत. अशा डॉक्टर जान्हवी आमचे जिल्हाध्यक्ष कुंदन संघी,
सर्वप्रथम या बोईसर आणि पालघरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये या ठिकाणी एक अत्याधुनिक अशा प्रकारच्या होमिओपॅथिक हॉस्पिटलची गरज होती. अनेक डॉक्टर्स आहेत, त्यांच्या परीने ते प्रयत्न करतात, परंतु वाढणारी लोकसंख्या, वाढणाऱ्या या ठिकाणी कामगारांची संख्या हे बघता या ठिकाणी हॉस्पिटलची नितांत गरज आहे. आणि निश्चितच गांधीच्या माध्यमातून या ठिकाणी होमिओपॅथी या डॉक्टरची या ठिकाणी त्यांनी ते काढले. निश्चितच लोकांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि जान्हवीच्या पुढच्या वाटचालीस मी मनापासून त्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. उद्घाटन दादा गणेशजी नाईक, आपले पालकमंत्री, गावित साहेब, माझे मोठे बंधू राजू पाटील, डॉक्टर वर्तक, जान्हवीचे आई बाबा, आजी आजोबा, आईकडची आजी, बाकी सगळे कुटुंबीय उपस्थित, ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदच्या आधी माजी पदाधिकारी, अधिकारी, सर्व मान्यवर बंधू भगिनी, मनापासून आनंद झाला बघून. नाईक साहेब, तुम्ही 5 मिनिटं माहिती घेतली. आम्ही 11:15 आलेलो, त्यामुळे 1 तास हॉस्पिटल फिरलो. आणि सगळ्यात महत्वाचं स्कीम, केस आणि राजकारणाला उपयोगी असं सायकॅट्रिस्ट, कारण का राजकारणी हे वेळेच असतात. ती कुठे तू आहे ना, आम्हाला तुझी ट्रीटमेंट लागेल. ती काय स्कीम बिन आता कोण काही करायच्या भानगडीत पडणार नाही, पण सायकॅट्रिस्ट म्हणून तुझा उपयोग होईल. जान्हवी खरोखर चांगली हिंमत केलाय. AI, सगळे आधुनिक मशिनरी, आधुनिक गोष्टी आणल्यात. म्हणजे तुझं नॉलेज, तुझं म्हणजे तुझ्या टीमचं, मी तुझं बोलतो याचा अर्थ तुझं नाही, तुझ्या टीमचं नॉलेज आणि मशिनरीचा, टेक्नॉलॉजीचा योग्य वापरातून लोकांना चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणि एक सांगतो, आपण 5 स्टार मध्ये राहत नाही, त्याच्यामुळे किंमत पण योग्य ठेवा. याच्यावर लोकांनी टाळ्या मारल्या, पण जे टाळ्या वाजवतात ते सगळे तुझे पेशंट आहेत. फक्त किंमत योग्य घे. मनापासून सगळ्यांचा, डॉक्टरांपासून सगळ्यांनी आशीर्वाद तुला दिलेले आहेत. तुझं चांगलं होईल आणि चांगलं एक क्लिनिक केलेलं आहे, त्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.